ए तात्या कुठे आहेत? आहेत का? गाडी दिसली. बघ बघ बघ. ए कोण आहे रे? बाहेर या बाहेर. ए मी कापडे बदलितोय. काय का करीना बाहेर या. हो तात्या. ए यार कापडे अरे या बाहेर आधी. कापडे बदलितोय. बाहेर या बाहेर. मला नाही जमायचं, एक दिवस लागेल मला. उद्या येतोय का नाही? आलो दमे. लगेच ये लगेच. हे तुझा कागद धर माय पैकी. कोणचा कागद? कोणता कागद? अरे बापरे, अरे तू कागद मला दिला, माय पैसे घेतले तो. कोणचा कागद? हे कागद धर आणि पैसे आण. पैसे बिशे काय नाही सांगितलं नाही म्हणशील. माझे पैसे दे, मला बाकी माहित नाही. हे तुझा कागद धर. 10 जणांची वादातली जमीन आहे ती, आम्हीच घ्यायला गेलतो. आम्हाला काय आम्ही तुमच्या शेजार नाही घेतली जमीन. मग तू सांगितलं यांना सगळं. तो कोणी सांगू दे, माझे पैसे दे मला फक्त. अरे वाईट आऊट आपलाय माझ्या. तो काही का करीना, माझे पैसे दे. शेजारी वावर घेतल्यापासून यांनी नको नको केलंय याला मला. सांग. तात्या घेतले असेल तर देऊन टाका पैसे. अरे काय पैसे? उलट ह्यो कागद चोरीला गेलता माझा. या माणसाकडे सापडलाय. यांनी दिलेत किती मला? 25,000. अरे 10 लाखाला जमीन देणार होतो. 5 लाख दिले असते ना, मी 5 लाख त्यांना माणसांना वाटलं असतं. 25,000ची अगरबत्ती कुठं लावती तो? माझे पैसे द्यायला सांग. 5 लाख रुपये माहित नाहीत. पैसे? एक दिवस पडलोय तुमच्यासाठी, एवढी मेहनत घेतली. कोणाला पैसे चारलेत माहिती का तुम्हाला? तलाठी, तहसीलदार, बीडीओ, फेडिओ. आता कुठून आणू त्यांच्याकडून पैसे? त्याला सांग माझे पैसे द्यायला. हाय का? हे असल्या बापामुळे तुझं लग्न व्हायचं नाही. मी म्हणलं होतं का नाही मी चांगलं लग्न करतो. ए निघितून माझ्या दारातून तू काय लवकर नाटकं लावले रे तू? हा? अरे तुम्हाला पैसे सुटत नाही तर कायला जमीन माराय घ्यायला गेले माई? अरे आमचा फंड ह्याच्यातच उडतो का? आमचा फंड आल्याला दिसला की लगेच मासाला गळला टाकल्यावर टाकून बसला. हा यांनी काय केलंय माहितीये का? नोकरीला असताना याच्या त्याचे पैसे खाल्लेत आणि आता ते पैसे सुटाय त्यांच्या हातून सुटायला ते पैसे. हे काय बोलतोय बाबा? अरे पैसे दे माझे. माझ्या दारात उभं राहू नका. चाललो मी, माझे पैसे न्यायला माघारी आलो. नाही तुमच्या आहे ना, तुझ्या होतं पहिली एन्क्वायरीच लावणार आहे मी. लावा काय लावायचं, असं लोकांचं नका पैसे खात जाऊ. अरे नाही, ईडी, सीबीआय, FBI पर अमेरिकेत डोनाल्ड तात्यापर्यंत जाणार आहे मी. माझ्या चुलतीचा मेव नाही त्यो. पोरकी द्या मला, मी ती 25,000 मिटवतो. पोरगी तुला आहे ना, यो कागद आहे ना, या आईला सांगतोय मला. अरे लबाडाची दुनिया आहे. तात्या कशाला पैसे घ्यायचे तुम्ही? त्याला पैसे घ्यायचे म्हणजे? अरे मी नाही घेतले, पुढे दिलं पैसे ते जागा खाली करायसाठी. असे नाही ना, लोक नुसतं आपल्याला नाव ठेवत राहतील आणि त्रास देत राहतील. लय त्रास होता संत सांग बा. पहिले गाव सोडून जाऊ आपण, टाकी इकून सगळं. एवढंच येतं आपल्याला. कागद घे आणि घाल तिकडे चूल खांडात. काय बुवा माणसं आहे ना, साध्या भोळ्या माणसाला जगूनच देणार नाही. मोकार तमाशा करीतात माझ्या दारात. अरे पुण्य करणं पाप आहे ना, आईचा नवराचा बापी. भेटलं बाई एकच. अजून पुढच्या झाडाला पाहिजे थोडीशी. भेटलं तर भेटलं. मी इथून कसं यो मूर्ती बाद झाली बाई. एवढंच लिंबू बाई, जोरात लागलं. जाऊ दे, खाली पडलेलेच घेते गोळ करून. देवड्याचं पान तू, कस्तुरीचा रान तू, आहल्या जीवाचं ग. आतुरल्या डोळ्यांचं असं पान तू. बस झाली एवढी लिंब, खूप झाली आता. चला बरे, परत तात्यावर ओरडत बसते बाई. हॅलो. हॅलो. हा सर, मी शेतात आहे. ते तुम्ही सांगितलं ना सर, पेरूला सगळं आवरण टाकलेले, फोम केलेले आम्ही. जाऊन बघितलं सगळं व्यवस्थित. तुम्ही या ना, तुम्ही निघा ना लवकर.
बरं आम्ही येतो एक 15 ते 20 मिनिटात येतो तिथं. चालन या आहे शेतामध्येच या डायरेक्ट. हा बरं बरं बरं. चालेल. मला तुमचं मॅप टाकून ठेवता का मग? हा तुम्हाला व्हॉट्सअप करतो. हा ठीक आहे चालेल. हा लोकेशन सेंड करा येतोच तो. आलो या लवकर. हा लोकेशन लाईव्ह. यो अरे तुम्ही इकडं? हे आम्ही शेत घेतलेलं आहे वडिलांनी, तर त्याची पाहणी कराय साहेब येत आहेत. अच्छा. आज सुट्टी होती. माझं असं घरूनच वर्क फ्रॉम होम चालू असतं. हे लिहून तुमची का? नाही ती चुलत्यांची ती लिंबू घ्यायला आली होती मी. चांगले. हो. तुम्ही काय काय करताय आता? मी काही नाही तेच तलाठीचे पेपर दिलेत आणि अरे वा. कॉलेज चालू आहे. अभिनंदन तुमचं. थँक्यू. आज काय तुम्हाला सुट्टी आहे का? आज ऑफिसला सुट्टी. अच्छा. बरं तुम्हाला वेळ असेल तर आपण बसून बोलू शकतो. हां चालेल. या. मी ते विसरून गेलो. ती ग्रॅज्युएशन कशामधून केले? माझं केमिस्ट्रीमधून स्पेशल. लास्ट इयर आहे का? हो म्हणजे एपेरिंग इयर चालू आहे तुमचं? हो. तसं पुढं करायचं आहे म्हणजे पोस्ट मग ग्रॅज्युएशन. मग पण मग म्हटलं आधी स्पर्धा परीक्षा द्यावा. अच्छा. स्टडी चालू आहे चांगला? हो. बरं दोन्हीकडे पण. हो मग काय. हे आता शेतात एक घेतलेलं आहे आम्ही. हां. गेलो साहेब आल्यानंतर बघायचं. मग माझं कसं शेतीकडे गावाकडलं वातावरण पण आवडतं अच्छा. आणि मी गावाकडेच वाढलेलो. मग पुण्यात इंजिनिअरिंग झालं तसं तिकडेच जॉबला लागलो. पण ते आता लॉकडाऊनपासून वर्क फ्रॉम होम चालू आहे. अच्छा. तुम्ही तुमचं लग्न झालंय का? नाही लग्न नाही झालं. तशी अजून मुलगी बघायचं चालू आहे पण बघितली नाही अजून. अच्छा. कशी मुलगी पाहिजे तुम्हाला? आता तुम्हाला तर माहिती माझं असं काही नाही, वैयक्तिक नाही आहे. मुलगी छान असावा, तिला स्वयंपाक यावा आणि विशेषतः असं आहे तुम्हाला तर माहिती पुण्यामध्ये राहायचं म्हटलं नाही एक फ्लॅट जरी घेतला तर तो फेडायलाच 15 वर्ष लागत असतील, तर दोघांचा थोडा हातभार असावा. तिने पण जॉब केला तर बेटरच. अच्छा भारी. मग काय तुम्हाला माहिती नाही का काय लिंब झालायचे नसतात? का बरं? असं म्हणतात लग्न होत नाही म्हणून. अच्छा. हा का. मग मी तर आता जलणारच नाही. मग तुमचं पण लग्न करायला बघा चालू आहे का? हा म्हणजे बघताय तात्या, पण बघू आता कुठे चांगलं. तुम्हाला नाही आवडलं एखादा कॉलेज करताना? नाही कॉलेज करताना नाही आवडलं कोणी. आजकालच्या मुली लवकरच एंगेज होतात. हो का पण वडील स्ट्रिक्ट आहेत का? तसं काही नाही, पण मग मलाच बरं वाटत नाही. नाही तुम्ही दिसायला खूप सुंदर आहेत. तुम्हाला छान मिळून जाईल. खरंच? कशी अपेक्षा आहे मला सांगू शकता का? जसं तुम्ही मला विचारलं मला पण कळू द्या. काही नाही, मला जास्त काही अपेक्षा नाही आहे. फक्त मुलगा निर्व्यसनी असला पाहिजे आणि त्यांनी मला आयुष्यभर साथ दिली पाहिजे, बस एवढंच. तुमच्या रिक्वायरमेंट एवढ्या मोठ्या नाहीत म्हणजे चांगले. नाही तर आजकालच्या मुली तुम्हाला तर माहीत असेल गावाकडं असली कुठली असली तरी त्यांना पुण्यातच पाहिजे असतं, अपेक्षित असतं. सिटीमध्ये काम करायला नको. तुमच्या हातावरनं जे दिसतंय खूप कष्ट असतं गावाकडं. तुम्ही हा शेतात पण काम करते मी. चांगलं आहे. मी तुमच्या तात्यांचं खूप नाव ऐकलंय. का बरं? काय झालं? काय चिडचिड करतात का ते? हो थोडी चिडचिडच करतात. त्यांच्यामुळे माझं असं धाडस पण होत नाही कोणत्या मुलाशी बोलायचं. तसं तर मी कोणत्याच मुलाशी बोलत नाही. मी पहिल्यांदाच तुमच्याशी बोलते. आमचे भाग्यच लावले म्हणायचं. हो आणि तसं थोडं ओळखते ना मी तुम्हाला, हा म्हणून एवढं निवांत बोलते. बरं चला येते मी परत घरी, तात्यांना जेवण हो द्यायचं. चालेल. आमच्या आता ये साहेबांचं यायचा वेळ झालाय. बरं ठीक आहे. ऑल द बेस्ट. हा पुन्हा हो थँक्यू. तुम्हाला पण. या. हो. सॉरी बाबा, विसरलेच होते. हो तर झालायचं. अरे काय करते पूनम? आले का लिंब घेऊन? हा आली. त्या दिवशी काय बरं तो तसं केलं? काय? तुझ्या तात्यासमोर असं म्हणली. अरे मग तुला काय कळतं का? तात्याला का बोलला तू? म्हणलं होतं ना मी, तुम्हाला सांगितलं होतं ना आपल्या अरे पण दोघांचं. मी तुला म्हणले का मला तू आवडतो? गावातलं पोरगा आवडतं मला, दुसरं कोण असेल का? आपलं ठरलं होतं ना आमच्या घरी आलं तेव्हा.
अरे पण मी म्हणले का हर्षद मला तू आवडतो. अरे पण उघड उघड तू म्हणू शकते का तो आवडतो म्हणून, त्यामुळे मी तात्याकडे आलतो का नाही. हे बघ तुला मी नीट सांगते, मला तो अजिबात आवडत नाही. नको नाटक करू आता आता तरी हा म्हण. अरे मला नाहीच आवडत, तू कुठं हा म्हणू तुला. मला आवडते ना पण तू. मला नाही आवडत, जा तिकडे काय करायचं कर. मग असं नको करू. असं नको करू म्हणजे मला आवडतच नाही, आता काय म्हणू तुला. मी नाही आवडत तर दुसरं कोण आवडते का मग. मी कशाला तुला सांगू, म्हणजे मी तुला सांगते तू सांगता त्याला. बरं जाऊन दे, एक विचार कर ना, आपण एका गावात आहेत, बांधाला बांध आहे, आपलं दोघांचं लग्न झालं तर किती भारी होईल. मला राहायचंच नाही आणि मला इथं लग्नच करायचं अरे नाही. काय कमी माझ्याकडं, काय काय कमी काय म्हणजे? कमी या. पण मला नाहीच करायचं तुझ्याशी लग्न. पैसा नाही, पैसा आहे सगळे, तुला असं राहण्यासारखं ठेवीन. मला नाही राहायचं राणीसारखं. आणि बघ ना तूच बघ तात्याला कसा घाणघाण शिवाय देतो. पण आता परत मी माफी मागितली ना तात्याची जाऊन. अरे पण काय गरज नाही, बघ तूच माझ्या तात्याला सांभाळू शकत नाही आणि मी कशाला मला तुझ्यावर प्रेम करू. आता चपलं चढ तपलं तेव्हा बघेन की. हा याच्याचमुळे मला तू आवडत नाही. बिचारा तात्याला मी सोडून कोणी बरं दुसरं आहे का त्यांना दुसरं कोणी. मी अशा मुलाशी लग्न करेन का ते मला पण एक्सेप्ट करतील आणि तात्याला पण एक्सेप्ट करतील. अरे स्वप्नच बघू नको असं मुलगा भेटायचं. एक तर तुझं ताता असला कुठं नाही करतोय गावात. हा ना, मी माझं बघ. तात्या तर तुला पाहून आणे ना, गावातलं कोणी पाहून आणणार आहे तुला. आणि आलं तर लग्नाचं म्हण का, ह्याच्याकडून पैसे घे, त्याला चुना लाव, ह्याला ह्याची टोपी त्याला कर. ते आम्ही आमचं बघू काय करायचं काय नाही. तू नको सांगू मला. आणि इथून पुढे माझ्याशी नाही बोलला ना तरी चालेल. एक मिनिट, तुला माझ्याशिवाय पर्याय नाही, तुला दुसरं पोरग भेटू शकत नाही. मला ना- विचार कर. मी वीर जीव देईन पण तू अशी लग्नच करायची नाही. हा बर बघू काय आहे ती. हा चालतंय. याच्या हिचं इंडिकेटर लावलं मग. तात्या काय करते. काय नाही काय ग. आणि आपली गाडी कुठे. अगं आपली फिटरकट टाकली त्याची आणली मी. काही कुठं नाही ना. ए काय बावळात समजते काय तुम्हाला, हा का बापा शिकवायला लागली. शिकवाय नाही लागली, मी आहे तेच बोलते. तुम्ही नको ते कुठाने करून बसते, लोक मलाच नाव ठेवतात, मलाच वाईट बोलतात. आता कोण काय बोलले तुला. कोण बोलायची काय गरज आहे, सारे लोकच मला बोलतात. म्हणते तुझ्या बापला बाडे. कोण बोलले, हा अरे माझ्यासारखे इमानदार माणसाला कोण बोलले. तू फक्त नाव सांग, त्याच्या आईला कुऱ्हाडच घेऊन जातो आता. हा, राहू दे तू. कुऱ्हाड कुठे माई, कुऱ्हाड कुठे, जा घेऊ मुडदा पाडी तो. ह्या आईला बडवी तर मला बोलला वही. सगळेच बोलू राहिली आता तर म्हणते का तो बाप काय सोयरीक जमवणार नाही आणि दुसरं कोणी पण सोयरीक आणणार नाही. सोयरी काढणार नाही म्हणजे, अरे सरळ मार्गी माणसानं जगायचं का नाही. कोण बोलला तो सांग तू फक्त मला. त्याच्या आईला आज बघतो मग मी. राहू द्या. काय राहू द्या. मग काय आता सगळंच नाव ठेवायला लागली. मला तर वाटतं माझं खरंच लग्नच व्हायचं नाही आता. अरे तू लग्न करायचं मग तसं सांग ना मला. अरे एकासाठी एक स्थळ आणि तो तुला काय तुम्ही एका एक स्थळ आणि तुम्ही चार चौकात कोणाला पण म्हणतात सोयरीक आहे का, मायपुरीशी लग्न करायचंय, मायपुरीला लग्न करायचंय, आहे का एखादा पोरगा, कुणाशी काही पण बोलता तुम्ही. अहो त्या दिवशी आपण बाजारात गेलो तिथं तुम्ही बोलायला लागले. मग काय आता त्यांना घेऊन कोपऱ्यात जाऊन बोलू का. हा सोयरी करा माय पुरी संग. तुमचं नाही हे असंच बोलणं राहतं. अगं मग तू लग्न करायचंय ना तर सांग ना मला. तुझ्यासाठी काय काय डोक्यात अशा कल्पना काढून ठेवल्यात माहितीये का. हा असं आहे ना, वाड्याच्या कडेला राहू द्या तुम्ही नाही ही नाटकं करूच नका आता. अहो लहानपणापासून मी तुम्हाला ओळखते. काय ओळखती. हा मग तू या बापाला याड्यात काढी दे तू. बापाला बोलायला लागली का तू आता. अरे तुझ्यासाठी काय काय नाही केलं मी. हा अरे 2 वर्षाची असताना तू गेली तेव्हापासून लग्न नाही केलं मी. अरे गावातल्या बाया डोळा मारू मेल्या. झालं तुमचे नाटक सुरू बाबा, मला तुम्ही काहीच बोलत जाऊ नका बरं. अरे कुठं चालली बोंबलेत. खरं बोललं की राग येतो पोरांना. माझा आजा खरा बोलला होता, पुण्य करणं पापे, राईचा नवराच बापे. अक्का हाव काय करते हो. काय नाही बाई, कांदा भरते उलस कांदा राहिले संपलेत आता खायला. ठेवलेत आपलं उलसक एवढं ठेवलेत आता. का ग आली बाई, का ग वाल्या चेहरा सुकलाय तुझा. हं? काही नाही हो. काय झालं. अक्का मला नाही तर हौशीच वाटत का नाही. काय अहो का म्हणजे आता सगळे लोक नाव ठेवायला लागले. अहो का म्हणून हेच म्हणतात का तुझा बापलेला बाडी. बघ आता काय लबाड म्हणलं ना तात्या ते तिची मला बाजारात. पोरगा बघा एखादा छान हाय पोरगा बघू आपण. तुझे काय अपेक्षा आहेत. अपेक्षा काही नाही हो माझ्या. मला वाटतं घरदार चांगलं असलं पाहिजे, मुलगा निर्व्यसनी असला हा पाहिजे. हाय हाय चांगलं आहे, आपल्या पाहुण्यातूनच आहे, चांगलं आहे ना. बघू आपण पोऱ्या येऊ. तेच मला पण असं झालं हा, ना बघू, खरंच बघू. लग्न करून निघून जाऊ. हा चांगलं आहे पोऱ्या बघू.
चल मला एवढं दिला घेऊ लागते का घरी. चल येदू चल. अगं बाय, अगं. चल एवढं गमेल घेऊ लाग बाय मला. ते मी घेते. चल बाय. चला चल वेदू. येदू चल. मांड इथं. हा राहून दे. काय नको काळजी करू. बघू आता. तर येते मग. हा ये हाय. तुमची ओळख आहे. हा ओळख आहे ना? आत्ताच त्या दिवशी बाजारात पडली तात्यांची आहे ना तू? हा चल बाय. काय चाललंय, काय खेळतोय? जा खेळते गाड्या. जा घरात, उन्हात नको बसू. आज जा. जा जा घरात. का हो आलात? पंप लागत होता. आज येईन नेलाय अहो काल औषध मारा. बरं तिथून घेऊ का? हा कुठं असतात? पुण्याला असतो, सुट्टीला आलोय. आला तो होय. हा काही लग्न बिग्न झालं का नाही? नाही लग्न नाही झालं, बघा बघी चालू आहे. असं होय. हम्म. आहे होय. आहे थोडी एक पोरगी मग. कोणती? आता गेलेली कसं काय वाटली? मुलगी छान आहे, पण मी अजून तसं काय विचार नाही केला, मला काय माहित नाही एवढं. हा लय भारी आहो. सगळं स्वयंपाक पाणी सगळं येतं तिला. शेतीत करीती सारं करते. पण कसं बापाचं हे पण होईल नीट नाटकं. मुलगी चांगली आहे ना? हा लय बेस्ट आहे आहो. चालेल मग करू विचार, मी बोलतो. तुम्हाला सांगन पहिल्यांदा. हा करा मग काय आहे ती मग बघन मी आहेच मग. तुम्ही हसले काय अडचण नाही. हा चालेल हा नेतो पंप मग मी. हा न्या पंप. बाकी बरं ना तुमचं? हा बरं आहे आमचं. चालेल येऊ का मग? हा हा या घ्या या. काळजी घ्या. हा 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 या परत. हो. काय करता या जाणतं.